गळवेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य आणि ग्रामसेवक यांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून 2 महिला व 2 पुरुषांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। गळवेवाडी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या इमारतीचं बांधकाम केले जात आहे। सदरचे बांधकाम हे जबरदस्तीने विजयकुमार गोडसे व चंद्रभागा गळवे यांच्या जागेमध्ये अतिक्रमण करून केलं जात आहे। याबाबत विटा येथील न्यायालयामध्ये दोनही पीडित व्यक्तींनी दावा दाखल केला। सदर बाब न्यायप्रविष्ट आहे। न्यायालयाने शाळेच्या इमारतीसाठी मंजूर असलेला निधी परत जाऊ नये म्हणून गट नंबर 733 मध्ये शाळेचे बांधकाम करण्यास परवानगी दिली। गट नंबर 733 ची मोजणी करून चतुर सीमा निश्चित न करता जबरदस्तीने पीडित व्यक्तींच्या मालकीच्या जागेमध्ये बांधकाम केले जात असल्याने सदर पीडित व्यक्तींनी 9 एप्रिल रोजी बांधकाम ठेकेदार अनिकेत माळी यांना आमच्या जागेमध्ये बांधकाम करू नये अशी विनंती केली। मात्र सदर जागेच्या ठिकाणी ठेकेदार व ग्रामपंचायत सरपंच पदाधिकारी यांनी पीडित व्यक्तींना खोट्या केसेसमध्ये अडकवू अशी धमकी दिली। तर गळवेवाडीचे ग्रामसेवक शंकर जाधव यांनी विजयकुमार गोडसे, उज्ज्वला गोडसे, चंद्रभागा गळवे, अशोक गळवे यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याची खोटी फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली। गळवेवाडी ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी खासगी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम पूर्ण करून निधी खिशात घालण्याचा घाट घातला आहे। यासाठी या मंडळींकडून सर्व व हातखंडे वापरले जातात। पीडित महिला चंद्रभागा गळवे हिला दमदाटी करून तिच्या हाताचे ठसे कोऱ्या कागदावर ठेवून नेलेत। याबाबत सदर पीडित महिलेने आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिलाय। मात्र अद्याप या तक्रारीवर साधी चौकशी सुद्धा झालेली नाही। परंतु सदर पीडित महिलेच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांकडून तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेमध्ये आणखी एक आश्चर्याची बाब आहे ती म्हणजे ग्रामसेवक जाधव यांनी तक्रारीमध्ये नमूद केलेला घटनाक्रम दिनांक 9 व 11 एप्रिलचा आहे। दिनांक 9 एप्रिल आणि 11 एप्रिल रोजी शासकीय सुट्टी होती। सुट्टीच्या दिवशी जबरदस्तीने काम पुढे रेटून न्यायचा असा प्रयत्न या मंडळींकडून केला गेलाय। ग्रामसेवक महोदय एरवी कामाच्या दिवशी सुद्धा सामान्य माणसांना भेटत नाहीत, मात्र हे महाशय सुट्टीच्या दिवशी गळवेवाडीमध्ये हजर होते। अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याची आवश्यकता आहे। गावगाड्यातील लोक स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचे पद व ताकद वापरत असतील व सामान्य नागरिकांना त्रास देत असतील, प्रशासनातील लोक त्यांना साथ देतात व पोलीस अशा लोकांची मदत करत असेल तर यूपी आणि बिहारला वाईट का म्हणायचं असा सवाल येथे उपस्थित होता।